नमस्कार मित्रांनो, पूजाज क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज पाहूया महाशिवरात्र का साजरी केली जाते आणि त्याची व्रतकथा. महाशिवरात्र व्रतकथा. प्राचीन काळात गंगाधर नावाचा एक गरीब शिकारी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जंगलात शिकार करत असे. एके दिवशी तो सकाळी शिकार करण्यासाठी निघाला, पण संपूर्ण दिवसभर काहीच शिकार मिळाली नाही. अन्नाविना तो खूप थकला होता. संध्याकाळ होताच तो एका बेलाच्या झाडावर विश्रांतीसाठी चढला. त्याला माहीत नव्हते, पण त्या झाडाखाली एक शिवलिंग होते. रात्री झाडावर बसताना तो वारंवार हलत होता, त्यामुळे बेलाची पाने शिवलिंगावर पडत होती. शिवाय शिकारीला झोप येऊ नये म्हणून तो पाण्याचे थेंब टाकत होता आणि आपल्या दुःखाने व्याकुळ होऊन रडत होता. हे सर्व अवधानाने भगवान शिवाची पूजा करण्यासारखेच झाले. या अज्ञानी पूजेने शिवशंकर प्रसन्न झाले आणि शिकाऱ्याला पुढील जन्मात राजपद प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. त्यामुळे असे मानले जाते की शिवरात्र व्रत केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि मोक्षाची प्राप्ती होते. तर ही होती शिवरात्रीची कथा. तर आता पाहूया मित्रांनो, महाशिवरात्र शिवभक्तांसाठी पवित्र रात्र कशी आहे ते. महाशिवरात्र हा भगवान शिवाच्या भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी भक्तगण उपवास ठेवतात, शिवलिंगावर अभिषेक करतात आणि संपूर्ण रात्र भगवान शंकराच्या भक्तीत घालवतात. तर महाशिवरात्र साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. काही लोकांच्या मते याच दिवशी भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता, त्यामुळे हा दिवस भक्तांसाठी खास मानला जातो. काही पुराणांमध्ये असं सांगितलं जातं की या दिवशी शिवशंकर प्रथम शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. तर मित्रांनो, याशिवाय समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेलं जे हलाहल विष होतं ते भगवान शंकराने आपल्या कंठात धारण केलं होतं. त्या दिवसापासून त्यांना नीळकंठ असं नाव मिळालं. या दिवसाचा संबंध शिवाच्या तांडव नृत्याशीही लावला जातो, ज्यामुळे सृष्टीचं संतुलन राखलं गेलं असं मानलं जातं. तर तुम्हाला माहीतच झालं असेल की किती उपयुक्त आहे हे शिवशंकराचं व्रत आणि त्याची माहिती. महाशिवरात्र का साजरी करतात आणि कशी केली जाते हे पाहूया. या दिवशी शिवमंदिरांमध्ये मोठी गर्दी असते. भक्तगण बेलपत्र, दूध, गंगाजल आणि फुले अर्पण करून शिवलिंगावर अभिषेक करतात. अनेक जण दिवसभर उपवास ठेवतात आणि रात्री जागरण करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतात. काही ठिकाणी भजन, कीर्तन आणि कथा सांगण्याची परंपरा देखील असते. महाशिवरात्र हा केवळ एक सण नसून भक्तांसाठी श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा दिवस आहे. या दिवशी केलेली प्रार्थना आणि तपस्या विशेष फलदायी मानली जाते. त्यामुळेच शिवभक्तांसाठी ही रात्र अत्यंत मंगलमय आणि महत्त्वाची असते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्की